109 करोड़ रुपए की 3 वॉल सिस्टम जलापूर्ति योजना में भ्रष्टाचार, नागरिकों की जान के साथ हो रहे खिलवाड़ को रोको। चिखली शहर कांग्रेस ने मुख्य अधिकारी को सौंपा निवेदन। चिखली से मनोज जाधव की रिपोर्ट। नगर परिषद चिखली के अंतर्गत शहर में शुरू की गई 3 वॉल सिस्टम जलापूर्ति योजना जनहित की एक अत्यंत महत्वपूर्ण योजना है। पिछली जलापूर्ति योजना करीब 20 साल पहले बनी थी। अब चिखली नगर परिषद को इस नई योजना के लिए 109 करोड़ रुपए स्वीकृत किए गए हैं और भविष्य में कम से कम 20 वर्षों तक ऐसी किसी नई जलापूर्ति योजना के लिए निधि उपलब्ध नहीं होगी। ऐसे में नगर परिषद के मुख्य अधिकारी को इस योजना के कार्यों की गुणवत्ता सुनिश्चित करने की आवश्यकता है, लेकिन वर्तमान में कार्य में हो रही देरी, घटिया गुणवत्ता, अपारदर्शिता और खराब नियोजन के कारण पूरे शहर के नागरिकों को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। इसी कारण चिखली शहर कांग्रेस की ओर से इस 109 करोड़ रुपए की जलापूर्ति योजना में हो रहे भ्रष्टाचार, घटिया कार्य प्रणाली और नागरिकों की जान से हो रहे खिलवाड़ को लेकर तत्काल कार्रवाई की मांग की गई है। सोमवार 21 जुलाई को चिखली शहर कांग्रेस की ओर से नगरपालिका मुख्य अधिकारी को इस संदर्भ में ज्ञापन सौंपा गया। ज्ञापन में उल्लेख किया गया है कि पूरे शहर की सड़कों को खोदकर अधूरा छोड़ दिया गया है और कई जगहों पर वे खुले पड़े हैं, जिससे यातायात जाम, धूल और दुर्घटनाएं बढ़ रही हैं। बिना किसी सुरक्षा उपायों कि गहरे गड्ढे, खुली लाइनें और टूटी ढक्कन जैसी स्थितियां नागरिकों की जान के लिए खतरा बन चुकी हैं। काम की गुणवत्ता अत्यंत खराब है, मूलभूत मानकों का पालन नहीं हो रहा है और पूरे प्रकल्प में भ्रष्टाचार तथा ठेकेदार अधिकारियों की मिलीभगत की आशंका जताई गई है। योजना से संबंधित कोई भी जानकारी जनता के सामने सार्वजनिक नहीं की गई है और न ही वेबसाइट पर अद्यतित जानकारी मौजूद है। इन समस्याओं का सीधा असर नागरिकों के रोजमर्रा के जीवन पर हो रहा है। ऐसे में प्रशासन को इन मांगों पर गंभीरता से विचार करना चाहिए, अन्यथा चिखली कांग्रेस की ओर से उग्र आंदोलन का रास्ता अपनाया जाएगा और इसकी संपूर्ण जिम्मेदारी नगर परिषद के मुख्य अधिकारी एवं प्रशासन की होगी। ऐसा इशारा कांग्रेस ने अपने ज्ञापन में किया है। इस अवसर पर उपस्थित प्रमुख पदाधिकारी तालुका कांग्रेस अध्यक्ष रामभाऊ जाधव, शहर अध्यक्ष राहुल सवटकर, माजी अत्रोधीन काजी दीपक देशमाने, डॉक्टर मोहम्मद इसरार, कुणाल बोंद्री, प्रा नीलेश गावंडे, प्रा राजू गवई, सभापति डॉक्टर संतोष वानखेड़े, युवक कांग्रेस अध्यक्ष रिकी काकड़े, श्याम पठादे, डॉक्टर सतेंद्र भुसारी, अशोक राव प्रधान, किशोर कदम, ज्ञानेश्वर सुरेशे, नगर सेवक राजू रज्जाक, विजय गाडेकर, विलास कंटूले, गोपाल देवड़े, गोकुल शिंगड़े, बिंदु सिंह इंगले, जय बांद्रे, शिवराज पाटिल, विजय जागरे, डॉक्टर अमोल लहाने, कैलाश खराडे, प्रदीप पचेरवाल, अमीनखा उस्मान खा, दीपक थोराट, खलील बागवान, शहजाद अली खान, डॉक्टर संजय घुगे, अंगविलास ननही, सचिन शेटे, शेख बबलू, रामेश्वर भुसारी, समद हाजी, प्रमोद रत्नापाखी, रोहन पाटिल, विकास लाहाने, रामधन मोरे, दत्ता कारवंदे, समाधान गिते, नजर कुरैशी, मनोज जाधव, प्रकाश चौहान, कैलाश कांडेलकर, गजानन वांजोल, बाशिर जमदार, भास्कर चांदोरे, शंकिल भाई, संजय गिरी, शिवा मस्के, संजय महाले, आरिफ बागवान, जाकिर शेख, हादी शेख, सादिक समदार, अकिल खान, हबीब भाई, सोहेल शेख, रवि लोखंडे, नितिन वाघ, शेषराव सांवले, प्रदीप सांवले, शेख अजीम, दिनकर जाधव, मनोज हिवाले, प्रदीप शेजोल, भास्कर अनप धमक, नंदू अंभोरे, शेषराव अंभोरे, अंबादास वाघमारे, भारत मूलचंदानी, विभीषण राठौड़, गुलाब आंभोरे, परशुराम राठौर, सुभाष खरात, कुंदन यंगट, कैलाश गायकवाड़, दत्तात्रेय येवले, सदुनाना टेंग, विष्णु पाटिल, भीमराव हिवरकर, बलिराम इंगले, नागेश अंभोरे, विष्णु सोलंकी, संजुनाना सोलंकी, समाधाना काला, शुभम बुरकुल, लक्ष्मण भीसे, बालू ढंगारी, प्रथमेश वानखेड़े, संदेश वानखेड़े, प्रेम वानखेड़े, सागर सातले, वेंकटेश रेंडे, एनटी भुसारी, ज्ञानेश्वर गावंडे, विष्णु गीहे, राजीव कुरैशी, संतोष टेंग, राहुल चचेरे, अजीम खान, आशीष थोराट, दत्तात्रेय सांवले, रियाज शेख, समीर शेख, संजय गुंजकर, भारत गायकवाड़ और कई अन्य पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित थे। प्रमुख मांगे इस प्रकार है: 109 करोड़ रुपए की 3 वॉल सिस्टम जलापूर्ति योजना के कार्य की गुणवत्ता और खर्च की गहन तकनीकी व आर्थिक जांच कार्रवाई की जाए। ठेकेदार को कठोर कार्य प्रणाली के आदेश दिए जाए, अन्यथा उसका अनुबंध रद्द किया जाए। योजना पूर्ण होने तक एक सार्वजनिक समन्वय समिति नियुक्त की जाए और जनता को कार्य की पारदर्शी जानकारी नियमित रूप से दी जाए। आलो आहोत। नगरपालिकेने सध्याच्या परिस्थितीमध्ये एक नवीन स्कीम काढलेली आहे। चिखली शहराची जनता उपाशी आणि सर्व ठेकेदार तुपाशी ही नगरपालिकेमध्ये चाललेली नवीन योजना आहे। या योजनेचा एक लाभार्थी घनकचरा व्यवस्थापनाचा जो मुख्य ठेकेदार आहे तो, त्याला शहराच्या व्यवस्थापनाकरता किमान 120 कर्मचारी त्याला इथं कामाला कमीत कमी पाहिजे, सर्व ऑन रेकॉर्ड।
120 कर्मचारी त्याने इथे काही नियमानुसार ठेवले पाहिजे. त्याचं आमचं 100% त्याच्यावर आरोप आहे व आम्ही तो सिद्ध करून देऊ शकतो की त्याच्याकडे 35 ते 40 पेक्षा माणसं नाही, 35-40 पेक्षा माणसं त्याच्याकडे कामाला नाही. इथे ज्या गाड्या नगरपालिकेच्या गाड्या ज्या त्यांना एक चांगल्या व्यवस्थित त्यांना गाड्या दिलेल्या होत्या, त्या गाड्याची आज दुर्गती एवढी भयानक झालेली आहे की 2-2 वर्षापासून त्या गाड्या आज गॅरेजमध्ये उभ्या आहेत. जर गाड्याच गॅरेजमध्ये पोलीस स्टेशनमध्ये उभ्या आहेत तर चिखलीची व्यवस्था तुम्ही कचऱ्याची व्यवस्था कशी करताय, हा सगळ्यात मोठा प्रश्न. त्या गाड्या नीट नाही आहे, तिथं गाड्यावर ड्रायव्हर व्यवस्थित नाही, कर्मचारी व्यवस्थित नाही, नाल्या सफाई होत नाही. नाल्या सफाईला 2-2, 4-4 कर्मचारी येतात, नाली सफाई करतात आणि तुमचे बिल काढतात 50-50 लोकांचे. तसंच आज जसं आमचे वरिष्ठ बोलले की नळ योजनामध्ये आज चिखली शहरातला तुम्ही टॅक्स पाहता, टॅक्स भरमसाठ वाढून ठेवला. टॅक्समध्ये विशेष एक बाब लावून ठेवली, घनकचरा व्यवस्थापन टॅक्स. घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली तुम्ही देऊन काय राहिले 360 रुपये प्रति टॅक्स असेसमेंट ते वाढ झालेली आहे. त्या वाढीखाली तुम्ही त्या नागरिकाला देऊन काय राहिले. घंटागाडी आज येते, 4 दिवस येतच नाही. आली तर घंटागाडीवाला आला की तो म्हणतो माझी गाडी फुल झाली आणि तो तसाच निघून जातो, कचरा घेत नाही. आणि त्याच्याकडे तुम्ही 360 रुपये त्या नागरिकाकडून वसूलता. इथं आल्यानंतर नागरिकाला इतका त्रास आहे की तो इथं आल्यानंतर त्याला कोणी सुद्धा बोलायला तयार नाहीये. इथं कर्मचारी तर मुजोर झालेले आहेत. 3 वॉल सिस्टीम ही जी योजना आज आपल्या चिखली शहरात उभारण्यात येत आहे. त्या सर्व उपस्थित सर्व माझे मित्र आणि काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते, नेते मंडळी, आमचे शहराचे अध्यक्ष राहुल सोडतकर आणि तालुक्याचे अध्यक्ष रामभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली ह्या आंदोलन आपण करत आहोत. खरं तर नगरपालिकेचं प्रशासन हे 4 वर्षापासून इथं प्रशासक म्हणून नेमलेलं आहे. प्रशासक काय करतोय मला वाटतं आज बी ते हजर नाहीत. प्रशासक काय करतोय काय नाही करत हे सगळं आपल्या सर्वांना माहीत आहे. इतका घाण आम्ही 100-200 लोक खंडाळा रोडनं फिरायला जातो तर अक्षरशः घाण इतकी आहे तिथे की 50-100 वेळा आम्ही इथं निवेदन दिले, पण हे प्रशासक किंवा मुख्याधिकारी त्याच्यावर काळजी करत नाही. आमचे जे शहराचे जे आरोग्य अधिकारी आहेत ते सुद्धा काळजी करत नाहीत. पाईपलाईनचा भ्रष्टाचार, इतके मोठे भ्रष्टाचार चालू आहेत आणि या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी आंदोलन आपण इथं उभारत आहोत. आम्ही विनंती करतो तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं इथं या नगरपालिकेत सगळेजण एकत्र जमलो आहोत. महत्त्वाचे 2 विषय. गेल्या 4 वर्षापासून या नगरपालिकेत प्रशासक म्हणून जे CO प्रशासन अधिकारी म्हणून काम पाहतात त्या संदर्भात आज पहिला महत्त्वाचा जो विषय नगर परिषदेच्या दिलेल्या घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात आपण इथं त्यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे. गेल्या 4 वर्षापासून इथं कुठलीही निवडणूक न करता प्रशासक आमच्या उरावर इथं आज बसून ठेवलेला आहे. तो प्रशासक त्याचं काम व्यवस्थितपणे पार पाडत नाही. त्याच्या विरोधात आम्ही आज सगळी इथं लोक वारंवार आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आम्ही या नगरपालिकेला भरपूर वेळेस निवेदनं दिल्या, तोंडी बोलणी केली की आमच्या विविध भागातल्या नाली समस्या आहेत, नाल्या काढणं असतील, त्या उचलणं असतील, कचऱ्याच्या गाड्या असतील, या आमच्या भागात व्यवस्थित पोहोचत नाहीत. आज हा पावसाळा सुरू झालेला असून कुठल्याही प्रकारचं पावसाळ्याच्या आधीचं व्यवस्थापन नगरपालिकेनं व या ठेकेदारानं केलेलं नाही. नगरपालिका अस्तित्वात नाही म्हणजे मीन्स प्रशासक आहे आणि प्रशासक प्लस हे बाकीचे ठेकेदार, बाकीचं कोणी इथं विषय नाही. आणि सर्वांनी या पद्धतीनं काम सुरू आहे की सगळ्यांना एक लक्षात आलं की फक्त आतुरमातुरपणे इथं काम सुरू आहे आणि 109 कोटीची योजना आहे आणि चांगल्या पद्धतीने ही योजना झाली पाहिजे मत आहे. त्यासाठी आम्ही या आग्रही आहे आणि आम्ही त्यांना तेच निवेदन देणार आहे की तुम्हाला माहिती आहे महिना तर आपल्याला 2% व्याज लागतं. आपल्याला टॅक्सवर 2% व्याज लागतं आणि जर पैसे भरले नाही तर तुमची असेसमेंट नक्कलही निघत नाही. सगळं ऑनलाईन आहे. म्हणजे तुम्ही पैसे भरायचे, सगळं रेग्युलर करायचे. किती मोठा महसूल टॅक्सच्या मार्फत आपल्या चिखली नगरपालिकेकडे जमा होऊ राहिला आणि त्याचे पैसेची विल्हेवाट तुम्ही खुलेआम लूट करू राहिले इथं. या ज्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे, या गोष्टी बंद झाल्या पाहिजे. त्यासाठी चिखली शहर काँग्रेसतर्फे हे आंदोलन आहे आणि
यापुढे जर तुम्ही या गोष्टीत तात्काळ जर कारवाई केली नाही तर आम्ही यापेक्षाही मोठं आंदोलन इथं करणार आहे. शहर काँग्रेसतर्फे हे मी आपला सर्वांना आश्वासन देतो. आणि तुम्ही प्रभाग 2 असेल, प्रभाग 9 असेल, प्रभाग 11 असेल, प्रभाग 12 असेल, या प्रभागांमधील जे रस्ते वर्षोगिंतीपासून प्रस्तावित आहेत, मागणी आहे लोकांची, त्या ठिकाणी लोक राहतात, ते रोड रस्ते नाल्या न करता ज्या ठिकाणी प्लॉटिंग झालं, ज्या ठिकाणी कोणी राहत नाहीत, त्या ठिकाणचे प्रशासक व लोकप्रतिनिधी जे आताचे आहेत ते त्या ठिकाणी विकास करत आहेत. लोक राहतात त्या ठिकाणी विकास न करता ज्या ठिकाणी कोणी राहत नाहीत त्या प्लॉट धारकांशी संपर्क साधून त्यांचा काहीतरी आर्थिक व्यवहार करून त्या प्लॉट धारकांचे रस्ते हे नगरपालिका डेव्हलप करून देत आहेत. या प्रशासकांवर या ठिकाणी कोणी अंकुश लावायला तयार नाहीत. आज हा अंकुश लावण्यासाठी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि निवेदन देऊन याच्यावर जर कारवाई करून ते रस्ते थांबवले नाही तर याहीपेक्षा मोठं आंदोलन भविष्यात होईल ही त्यांना ग्वाही देतो. चेके साहेब, देऊळगाव राजाची वस्ती लोकसंख्या जास्त आहे का चिखली शहराची? तिथं 4 इंची पाईपलाईन आहे, 3 इंची पाईपलाईन आहे आणि ही पाईपलाईन 35 वर्षासाठी आहे. 35 वर्षात कोणताही निधी येणार नाही. आम्ही जगणार नाही भाऊ, तुम्ही पण आमच्यासोबत जगणार नाही. तुम्ही काहीतरी तुम्ही लेखणीतून जरा सांगावं लोकांना. अधिकाऱ्यांना नाही सांगा तुम्ही, तुम्हाला विनंती माझ्या हात जोडून. अरे काय घोड चालू आहे? अरे पैसे आणले, इतक्या ताकदीने पैसे आणले, तो कामे तितक्या ताकदीने करून घ्यावा. माझी लोकप्रतिनिधीची अशीच विनंती आहे. काही आरोप प्रत्यारोप नाहीये, पण कामं चांगले झाले पाहिजे. जर तुम्ही निधी आणता तर कामं चांगले का होत नाही आणि कामे चांगले करून का घेत नाही तुम्ही? शिवसाहेब बाहेर या. साहेब, ते ठेकेदाराला हजर करा, त्यांचे कर्मचारी हजर करा. तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. एवढंच सांगतो. आदानपण राहील दोन शब्द सांगतो, संपत. बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.